छत्रपती शिवराय आणि शंभूराजे यांच्यातील जास्त सुंदर आणि रुबाबदार कोण होते? चला तर मग समकालीन नोंदींवरून हीच गोष्ट जाणून घेऊ. फ्रेंच प्रवासी थेवेनो, मिर्झा राजा जयसिंगाचा नोकर परकालदास आणि निकोलास मनुची या तिघांनीही छत्रपती शिवरायांना प्रत्यक्षात पाहून त्यांचे वर्णन पुढील प्रमाणे केले आहे. शिवरायांच्या शरीराचा बांधा मध्यम आकाराचा आणि सशक्त होता. शिवरायांचा रंग गोरापान आणि चेहरा उजळ होता. त्यांचे डोळे तीक्ष्ण, तेजस्वी आणि भेदक होते. त्यांचे नाक बाणेदार आणि मोठे होते. शिवरायांची दाढी आणि मिशी काही प्रमाणात विरळ पण परिपूर्ण होती. परकालदास तर असे म्हणतो की शिवरायांना पाहून हा व्यक्ती एका राज्याचा राजा असावा हे कोणालाही सांगण्याची गरज पडत नाही. आता काही पोर्तुगीज, इंग्रज आणि फ्रेंच प्रवासी अबेकेरे यांनी छत्रपती शंभूराजांचे ही वर्णन करून ठेवले आहे. त्यांच्यानुसार शंभूराजे कसलेल्या आणि पिळदार शरीरासोबत तीक्ष्ण बुद्धिमत्ता आणि पराक्रमी योद्ध्याप्रमाणे दिसायचे. इतिहासामध्ये शंभूराजांच्या विद्वत्तेची अनेक वर्णने आहेत. या सर्व एकूणच वर्णनांवरून शंभूराजांचे शरीर एका महापराक्रमी योद्ध्याचे तर त्यांची बुद्धिमत्ता एका विद्वान पंडिताप्रमाणे होती. छत्रपती शिवराय आणि शंभूराजांच्या या सर्व वर्णनांचा अभ्यास करून मला शिवराय आणि शंभूराजे पुढील प्रमाणे दिसतात. शिवराय सर्वसामान्य उंचीचे असावेत तर शंभूराजांची उंची त्यांच्यापेक्षा 2 ते 4 इंच जास्त असावी. शिवरायांचे शरीर मध्यम आकाराचे तर शंभूराजांचे शरीर भक्कम, पिळदार आणि कसलेले होते. शिवरायांच्या चेहऱ्याचा रंग गोरापान तर शंभूराजांचा त्वचेचा रंग सर्वसामान्य दख्खनी असावा. या दोघांच्याही वर्णनानुसार छत्रपती शिवराय आणि शंभूराजे काहीशी या फोटोप्रमाणे दिसत असावेत, जो मी AI ने तयार केला आहे. आता जर समकालीन नोंदींवरून या दोघांचाही स्वभाव कसा होता यावरती जर वेगळा व्हिडिओ बनवायचा असेल तर तुम्हाला फक्त हो इतकीच कमेंट करायची आहे.